सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत विविध प्रभागांमध्ये अग्र क्रमांकावर असलेली मुस्लिम बहुल समाजाची 61,000 मतं निर्णायक ठरू शकतात। ही वोट बँक आपल्या पाठीशी येण्यासाठी एमआयएम आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या मोठ्या हालचाली सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर रणनीती आखून तसे डावपेच टाकले जात आहेत। असं असताना दुसरीकडे शनिवार दिनांक 20 रोजी घडलंय ते वेगळंच। महापालिका निवडणुकीत एमआयएमचा पतंग आणि अजित पवार राष्ट्रवादीचं घड्याळास पसंती न देता काही मुस्लिम समाजामधील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे तरुण गळ्यात शिवसेनेचं भगवं उपरण घालून शिंदे शिवसेनेच्या कार्यालयात शक्ती प्रदर्शनातून दाखल झाले। त्यांनी उमेदवारीच्या टप्प्यावर इतर इच्छुक चेहऱ्यांपेक्षा मी कसा उजवा आहे हे दाखवण्याचा घाट घातला। सोलापुरात सध्या महापालिका निवडणुकीचे जोरदार वातावरण निर्माण झाले आहे। विविध पक्षाचे अनेक इच्छुक उमेदवार आपलं जोरदार शक्ती प्रदर्शन करत पक्षाकडे आपली उमेदवारीची मागणी करत आहेत। यामध्ये सध्या काँग्रेसच्या मावळता काळ दिसत असून सोलापुरातली शिंदे शिवसेनेमध्ये कार्यकर्ते व नेत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन शेकडोच्या संख्येने उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात केलेली आहेत व पक्षाकडे आपणच प्रमुख उमेदवार असल्याचे दाखवून देत आहेत। सोलापूरच्या नेहमी चर्चेत असलेला प्रभाग क्रमांक 14 व प्रभाग 13, प्रभाग 8 व प्रभाग 21 मधून अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे आपली उमेदवारी संदर्भात उमेदवारी अर्ज दाखल करून मुलाखत दिलेली आहे। यामध्ये प्रभाग 14 मधून सलाउद्दीन शेख, प्रभाग 13 मधून ऋषी घोलप, प्रभाग 21 मधून बिल्किस सय्यद तसेच प्रभाग 14 मधून निहाल दिवाण, फयाजबाई पटेल व इतर इच्छुक उमेदवारांनी आसार मैदान येथील समी मौलवी यांच्या संपर्क कार्यालयात येऊन मोठे शक्ती प्रदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना कार्यालय येथे आपल्याला उमेदवारी मिळावं यासाठी मुलाखत दिली। यावेळी समी मौलवी, श्रीनिवास संगा, कादरभाई शेख, आसिफ अरब, इरफानभाई शेख, नफीस शेख, मोईन नगारे व प्रभाग 14, 13, प्रभाग 8, प्रभाग 21 मधील नागरिकांसह अनेक नेते व कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी मोठी क्रेज दिसली। या पक्षांचे अर्ज मोठ्या संख्येने गेले, त्यामुळे या दोन्ही पक्षांची हवा झाली। त्यातच शनिवारी वेगळं चित्र दिसलं। शिंदे सेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यात इच्छुकांची मोठी क्रेज असल्याचं दिसून आलं। मुलाखती देण्यासाठी गर्दी झाली होती।